एवढा क्रेझी प्राणी आहे ना, सायंटिस्टचं तर यानं डोकं फिरवून ठेवलं होतं. बदकासारखा काय दिसतो, ऑटर सारखा काय दिसतो, रेप्टाईल सारखी अंडी काय घालतो आणि सस्तन प्राण्यांसारखं दूध पण पाचतो. सायंटिस्ट ना सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा याचे प्रिझोड स्पेसिमेन सापडले ना, तेव्हा त्यांना विश्वासच बसेना. त्यांना वाटलं की कुणीतरी दोन वेगळे वेगळे प्राणी एकत्र चिकटवून दिलेत. तर मित्रांनो, याचं नाव आहे प्लॅटिपस. बदकासारखी चोच आहे, ऑटर सारखं शरीर आहे, शेपूट सुद्धा आहे. हा अंडी पण घालतो आणि हा सस्तन प्राणी सुद्धा आहे, म्हणजे पिल्लांना दूध सुद्धा पाजतो. हा प्राणी एवढा भन्नाट आहे ना, ऑस्ट्रेलियामध्ये सापडतो. बर्ड्स, मॅमल्स आणि रेप्टाईल्स या तिघांचे कॅरेक्टर्स याच्यामध्ये सापडतात. प्लॅटिपस पाण्यामध्ये शिकार करतो, पण पोहताना तो आपले डोळे, कान आणि नाक बंद ठेवतो. मग हा शिकार कशी हुडकत असेल बरं? याचं गुपित आहे त्याच्या चोचीमध्ये. त्याच्या चोचीमध्ये इलेक्ट्रिक फील्ड डिटेक्ट करणारे काही सेन्सर्स आहेत. श्रिम्स म्हणा, आळ्या म्हणा, यांच्या मसल मुवमेंटमधनं जे काही इलेक्ट्रिक सिग्नल्स बाहेर पडतात, हे एवढे छोटे छोटे सुद्धा तो डिटेक्ट करू शकतो. सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतात, पण याची मादी मात्र अंडी घालते, ते सुद्धा नदी काठी केलेल्या बरोमध्ये. सस्तन प्राण्यांना पिल्लांना दूध पाजायसाठी स्तनग्रंथी असतात, पण याच्यामध्ये तर ते पण नाहीये. याच्या त्वचेवाटे दूध हळूहळू पाझरतं आणि पिल्लं ते चाटून फस्त करतात. आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे हा असा एक दुर्मिळ मॅमल आहे की जो विषारी आहे. मेल प्लॅटिपसच्या मागच्या पायावरती एक काटा असतो ज्याच्यामध्ये विष असतं. यानं माणूस मरत नाही, पण वेदना मात्र प्रचंड होते. मेल मेल कॉम्बॅट्समध्ये किंवा भक्ष्य मारण्यासाठी याचा वापर केला जातो. इव्हॉल्युशननी प्रचंड प्रयोग केलेत या प्राण्यासोबत आणि म्हणूनच हा असा वेगळा काहीतरी दिसतो. हा उत्क्रांत झालाय डायनासोरच्या काळामध्ये आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या सोबत आहे. तुम्हालाही असे भन्नाट प्राणी माहिती आहेत का हो? असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अमेझिंग फॅक्टसाठी फॉलो करत राहा साई भाईला.